भाज्याच आहे हे राधा हे बाबऱ्या हे बाजी आणि आपले रायबा शेठ आणि एक नंदी आणलाय गावातलाच आहे म्हणजे चिपळूणकरांनी सांभाळायला दिलेला हा काय नाव काय व्हायचं होय नाव करंट हा नाव द्या ना त्यांना करंट ह्यो एक करंट आमचा फुसफुस फुसफुस नसतं करतोय आणि हो विषय राहिला ए कुठे निघाला आहेस पैसे आला निघालायचे हा कुठे निघाला तर असा विषय झाला आता आपल्या भाजी आहे का नाही भाजीला झोपायचा आहे कुळवाला गावताला आवतून कुळ एकच नांगरीला कारण की त्याला आता 15-20 दिवस आम्ही काही मैदानात काढणार नाही भाजी झाला आपला आगावलंय लय म्हणजे लय आगाव झालाय काल आम्ही 2 ते 3 फेर दिलं 3 फेऱ्यात एक फेरा कातारला दुसऱ्या फेऱ्यात मधनं कातारली पुढे येऊन आणि तिसरा फेरा सळा आला एकदम त्यानं केलं असं कार्यक्रम म्हणून डावीला झोपायचा म्हणून सगळ्यांनी निर्णय घेतला की त्याला 1 महिना जाऊ दे नुसता कुळवाला हावताला नांगरीला झोपायचा आपोआप वळती येते म्हणून असं भाजीचं काम आहे चला आता भाजीला चाललाय कुळवाला झोपायचा काय खरं भास्कर खपरा आहे ते लागेल पाय हा मग आपल्या त्या ह्याच्यात फाटीत केलं असतं नाही पलीकडेच हे ते चाकूर पडल्या का मधली अशी दोन्ही फाटीच्या मधली 1 नंबर उलट चालतील तिथं तिथे 1 नंबर चालतील मग दोन्ही फाटीच्या मधली चाकूर आहे का बघा तास लय वजायला काही टाप बांधल्या भाजीला टाप सोडायला चालल्या त्याला आता खेळ वगैरे नसणार नाही आहे मोठी असणार बसते ते आपले भाजी शहाणा पळाला असतास एवढं ओझं आलं नसतं खांद्यावर हा रडायला लागलास काय डोळ्यातनं पाणी सगळं चालायचं सगळे आज आता 15-20 दिवस भेरकटच आहे याला पण आणणार तुम्ही नाही आता पण हा ना त्याला पण याचा पण होतो त्याचा पण होतो आणि न स्पीड वाढतं का वाढतं काय लय पण मोठा ना एकच मारायचा नाही 2-3 मारायचे आज 3 तर मारायचे आणि परत किती दिवसानं उद्या लगेच 2-3 दिवस सलग झोपायची ते परत थांबवायची काय 1 दिवस बसून ठेवायची नाही केलाच पाहिजे ह्याच्या जरा कठोर पाऊल उचलला पाहिजे ह्याचा झाला लाड भाजीचा प्रत्येक मैदानात जर गेलं की भ्या हायच काय करल भ्या पळायचं नाही भ्या कातरायचं बाहेरचं नाव असलेला मागली नाव येसलेलं पाहिजे झोपतं काय लय लावायचं नाही सांगते काय झाला तिथे ती बघा 1 नंबर आहे फाटीमध्ये चाकुरी अंतर पण आहे आणि त्या पायाला लागणार पण आहे खपराला येतो तिथं ताप होणार आपल्याला हा अशी नाही घेत ना चालू बघून या वाटलेस तुम्ही दोन्ही फाटीच्या मध्ये चाकुऱ्या त्यावर माझी चालेल की हा तेच की तासात मग त्यासनी पण कळ पायाला नाक्या बिकेल काय तर लागलो हे तुमचं आहे नाक्याला स्ट्रॉंग या मग तेच की मारून बघूया ती तिकडे घेऊया आतल्या बाजूला तिकडे तुडवा झालेला नाही तिकडे घेऊया चाल हा खाल तिकडेच घ्यायचं मागे जाऊ कमरावला हात काढतोस का हिंद केसरी वाघऱ्या सलग 3 वेळा झालेली पुसेगावची वाघऱ्याची ओरिजिनल मालक नाही ही वाघऱ्याची ओरिजिनल मालक नागपूरला
दिपक्याला तिथं पुढे धरून दे तू नांगरी धर मी कासरे धरतो धर मी वडून धर चांगली तिकडे घ्या जाऊ दे चल लागते का तू एका रेषे जाऊ दे. तरी बघा अशी उग लागते खाली एवढं खाल्लं कुळू हा नाही नागरी ते ध्यानातच येत नाही कुळू नागरी हा हे तर चांगला आहे बघा त्याची सवय आता नाही संयम ठेवायचा संयम ठेवून द्यायला बाहेर काढायचा यानं लय वेळा भ्या गाठली मैदानात नेली होय महिना लागू द्यायला याला जेव्हा खाली इतक्यात घ्यायचं नाही आता नसता नांगरीला पवनी असं नाही आत पडून चालायचं लागतं जायला पुन्हा पाहिजे आत असं नका नाही तीच आणि आपल्या फॅमिली बरोबर शेअर करायचं आहे म्हणजे काय झालंय 60% विषय झालाय फक्त तो जे आपण वस्तू घेणार आहे त्याचे 40% विषय राहिलाय म्हणून अजून मी शेअर केला हा निर्णय काय घेतला कारण की आपला भाजी शेट लागले दमवायला मग त्याला आता महिनाभर त्याला असंच त्याला जोपर्यंत आता आपल्याला वाटत नाही तोपर्यंत मैदानात नाही काढणार लागला तो राहिला तर काय म्हणून ओपनला पण गाडी पडू शकते है ना कारण की तो येतोच तर तो निर्णय सगळ्यात महत्त्वाचं घेण्याचं कारण की आम्ही बाबऱ्याला आणि रायबाला ओपनला म्हणजे आपलं आता तर पहिला बैल बघत होतो कारण की हे साहेब जरा बरोबर नाही म्हणून म्हटलं त्याच्याबरोबर नको म्हणजे त्याच नाही सवय घालायला लागला हा मग आता असा निर्णय घेतला फोन लावायला लागला आपण नंदीला भैयाचं म्हणणं काय आता बाबऱ्याला गाठलं तर जरा टॉपचाच घालायचा भैयाला म्हणलं लावू शकते भैया कसं देते का लागलो परत आकडा ऐकून 40,000 30,000 25,000 20 15 10च्यात कोणी येणार आणि आपण काय पाहिल्यापासून तो शेअर करतोय माहितीच्या खिलाफच आपण म्हणजे आमचा शेवटला राहू दे तर माहिती काय देणार नाही लगेच XYZ ठिकाणी फोन लावला आणि म्हटलं असं असं पाहिजे आपल्याला त्यानं लगेच व्हिडिओ वगैरे पाठवून आता गाडी वळवल्या मागं दुसरा फेरा चालू आहे बाजीचा राजा चल साळा पळाला असतं तर एवढा ताप नसतं झालं नाही काय पण करा एक नंबरचा बैल पळून दे बैलाला एक नंबरचा बैल पळाला तर ह्याला नांगरीलाच हाणते हाणते ते हा अवताला बैल हाणते ती चाकुरी घालते त्यानं छाती वगैरे भरत नाही ना का नाही पळवायचं नाही आता सुरात चालवायचं असं सुरात काय पळवायचं आता दसा चालवायचं नाही एका सुरात चालवायचं राजा नाही अपेक्षा आहे बाबा तुझ्याकडं चल बाबा काय हो त्यानं काल बघायला पाहिजे होतं तुम्ही घोड्यावर असलं स्पीड लावलं परत मधनं सगळ्यांनी काय बंद झालं बेकार स्पीड लावलं राहू त्यानं आणि असं करतंय परत आला की त्या नंदीवर ते दुसरं होतं का नाही कुठलं होतं बाया बांबोड्याच्या नंदीवर पळाला चांगला खरं नकोच मैदानातच न्यायला नको जोपर्यंत आपल्याला वाटत भास्कर भाऊ त्या डोसक्यानं कसं केलं माहिती आहे का मी काय केलं बायाला माहिती आहे की बाल्याला म्हटलं तेव्हा नंदी सोडला बाल्याला म्हणलं तू तर जो एक ह्याला हाय असा बाजूला ठेवला मोकळा चकडा तसाच खाली नेला परत आणि तो वर आणला परत आणि खाली नेला चाकोरीतनं आपल्या पाठीवनं परत आला की सगळा तेवर आपल्या राधानं ह्या घोडीनं तिनं लय दमवलं मग हे बघितल्यामुळे ती परत ते आपला ह्याचा बांबोड्याचा नंदी होता का त्याने ते बघितलं परत आणि घेऊन आली म्हणजे चला आता पळल मग आला एका रेषेत मग ती डोसक्यात ठेवतोय ते उडं डोक्यात ठेवतोय बारी गोष्ट त्याच्या बाबतीत आता रिस्क नाही घ्यायची
आता मैदानात नेला तर असं बाबा 100% हा मनात 1% पण मनात आलं पाहिजे किंवा कात्रज. वाटली हा तर आपल्याला बाबा आता येतोय पळतोय तवाच हे का हा तेच की आता नको रिस्क अवघड आपल्या नंदीमुळे बाकीच्या नंदीचे नाव खराब होतं तेच की आपलं नाव खराब होतं आपलं होणार जे बाकीचे घालतील आपले विश्वास त्यांचं नाव खराब होणार म्हणून आपल्याला रिस्कच घ्यायची नाही. आणि शेट कसं बघतील बघा का कसं आहे बापरे जरा थांबे ना का एक व्हिडिओ बघितलेला आहे हसलो इंस्टाला एक व्हिडिओ व्हायरल झालेला बालकाचा आहे का काय त्याला पण नंदी असाच म्हणजे कात्र नव्हतं ते सुट्टीला इतकं दमवलं त्यानं भयानक दमवलं काय केलं माहिती त्यानं लगेच दुसऱ्या दिवशी असं आपण करतोय का 5-6 रॉड असं जोडून झोपून आणि असं व्हिडिओ करून सांगितलं मला येणं सुट्टीला इतकं दमवलं मला ह्याला मारा बिरायचं नाही काय करायला नाही एकच पर्याय हे असं झोपायचं मारण्यापेक्षा म्हणले हे व्यायाम एक नंबर. म्हणला बैल बाहेर जातो 80 वेळा बैल बाहेर गेला 80 वेळा 80 वेळा मैदानात बाहेर बैल गेला बर पण इकला नाही म्हणलं हा इकला नाही म्हणला काय त्याच्या मनात आलं हा 3 वर्षे कुणाला गावला नाही पुन्हा मनानं हो 3 वर्षे 80 वेळा बाहेर गेला मला नाव ठेवायला लागली मला ते का आता ह्याच्या बाबतीत काय विषय व्हायला लागलाय पण ती कसं बॅडलक त्याचं झालं होय. त्याचं बॅडलक झालं ते आपलं त्याचा लागला फिरायला परीक्षा कितपत बघायची असते ती कळायला पाहिजे आपण सगळा जर उपाय करून हा जर बैल बाहेर जर जायचा असला तर त्याला नाही लागत सगळा उपाय म्हणजे आता रे त्या ऊसाईत आडवं म्हणून त्यांनी तिकडे घेतलं पाय पण टाकत येते ना नाही सगळी बैल आहे. आता अंबरनाथचा बैल वाघऱ्या बिगऱ्या सगळी पहिल्यांदा नांगरी लहान आहे 3-4 दिवस नांगरी लहान होती 3-4 दिवस हा पुन्हा मग एक दिवस आपण पुन्हा मैदानात काढतो ती काही बैल किती 1 नंबरचा बैल पळत असला तर त्याला होता लहान होती आणि ह्याच नाही गावात येत असते पेर आता राय बाबा नाही ते जास्त ती आदत आहे ते म्हणजे 4-6 ते झालो काय हा चौथ्या दुसऱ्याच्या पुढं दुसऱ्याच पुढं ती पण हलकं आता त्यानं हलकं पाट्या बिट्या टायर वगैरे वाढायला ना हा टायर पण नाही पाट्याच हा रे तुमचा नंदी आणि हो सांगायला राहिला आपल्या फॅमिलीला त्यांनी एक नंदी घेतला मास्तर म्हणून कधी येणार कधी येते नंदी रविवारी येणार सगळ्यांच्या कमेंट यायला लागल्यात काय माहिती का आहे भैयानं घेतलाय भैयानं मी म्हटलं हो 60% विषय झालाय तर नाही भैयाचा नंदी वेगळा आहे आपला नंदी वेगळा आवाज कारण की आपण एकदा त्या ह्याच्यात बघितलेलं कर्नाटकचं बघत होतं का ते शेअर केलेलं एक बघायचं चालला त्याच्याविषयी तुमचा रविवार येतोय नाव काय तेजा तो किती राहते काय तिसरा दात पडलाय आता ह्यो खाली गेलो की तिसरा राऊंड होतोय तो झाला की बास बघू शकता तुम्ही किती खाली लागते आता उद्याच्या लगेच नाही मला कमेंट पण भरपूर आले काय माहिती आहे का सलग हा ना बाजीला आवताला बघा एका रेषेत येतोय परत जरा जरा ही एसन सोडते जरा जी बाहेर काढते होत असलं मोठे एसन टाकल्यापासून जी बाहेर काढायला लागले हाय काय द्या की आता कुठं आहे लागली तर लाग काय होतंय
मोठी असं टाकल्यापासून बघतोय त्याला इसनीला हात लावला का नाही जी बाहेर काढते आधी वापरलेली नाही मला ती नेलं तर मागत टाकी लागली पाहिजे हा टाकी लागली पहिला इसनीला असा हात बीत लावला जी बाहेर काढत होता आता जरा जरी टच झाला ना इसनीला नसतील ना मग माहिती म्हणून तर आम्ही बारीक टाकली पहिल्यांदा मारायला लागलं असले सलग 3 दिवस पहिला हाणायची परत पाहुणी म्हणजे गॅप टाकून 3 दिवसानंतर आणि ह्याच्या चकडा गावा झोपायचं मग 15 दिवस झोपायचं ना काय हा घोडी संकट फिरवून आणायचं हा म्हणजे रस्त्याला बी हो सोडा आता नाही जायचा तो हा वास काय मग जरा विश्रांती घेऊ तिथे आपा का आता आम्हाला 1 नंबर केलंच पाहिजे हा आम्हाला झालं तापात अहो ते बाबऱ्या घेतला ह्याच्यासाठी खास त्यानं 7 दिवस सोडून येऊ लागला वेगळंच करायला हो का बाबऱ्या कसा बावरला बाबऱ्या फरक पडला बरं का ह्याच्यासारखं काल 1 नंबर केला वाईज कमेंट आलेला नाही त्या सेम बाबऱ्यासारखा आहे बाबऱ्यासारखा आहे बोलून विशेष हॉट केला त्या वासरानं लगेच आपवा युट्यूबला इंस्टाला 2 कोटीला मागितला सांगितलं चली मला तिथे बोलत नुसतं गोड्यावर ज्या हे लहानपणापासून आपलं पण तेच चालू आहे घेऊन भाजी तुला सुट्टी नाही तुला एका लाईन अरे हा बैल दिला नाही दिला की हो 100 बैल दिला हिने भाजी ऐक बाळा काय म्हणते ऐक जरा 4 शब्द चांगलं सगळी काय म्हणते माहिती आहे का भाजीला ऐका तर मी नाही तुला पिल्या शाला हो रे पिल्या तुला मारून पण देत नाही मी मारायचं टपलीत वाजवी तुला तर हात लावून देत नाही कोणाला तरी बाळ शान होईना झाले स्पीड बीड हाय सगळं हाय कुठं शिकायचं फक्त भाजी शेट कातरू नको शेवटला ये पळत तर कातरू नको एवढं तर तुला नाही कर बाळाने किती जरी काय जरी म्हटली तरी निघणार पण नाही फक्त तुला आता व्यायाम तू झालाय आगाव लय आगाव झालायस चला रोड मार्या भैया संयमच ठेवा याच्या बाबतीत जरा काय मात्रा झालेला नाही हो असा मैदानात न्यायचा की भेटलो तर नाही पाहिजे अजिबात आपण 1-2 बारकी मैदान करायची पहिल्यांदा नाही असं गोळी वगैरे दिली पाहिजे का तर आता असा विषय झाला आहे इकडं आणलं त्या रानातनं आणि आपल्या फाटीच्या मधनं जे हे तास हा इथनं घ्या म्हणजे फाटी मोजलं हे मोजल्या बघा काय पण म्हणते त्याला तास मोजलंय हा इथनं घ्या एकदम उसाळे मारतील पहिलं होय फाटीचं म्हणलं सेंटरवरला नव्हता बघा
इकडे 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 हां तिकडे वर नको बोल भाज्याला इकडे चाल बोल हां चला मी शकतो उद्या किती द्यायचं बोला इकडे इकडे वडकी त्या बाजूला वडीकडे चला तर आता आलू जवळ बाजी शेख खेळा पळाला असता एवढं फास्ट करायला लागलं नसतं काय करायचं शेत काढला मुलं मुलं तुम्हाला खाद्य चारायचं